तलासरी पोलीस स्टेशनच्या पथकाने 6 जुलैला रात्री मोठी कारवाई करत मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनातून सुमारे 16 लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा जप्त केला आहे। या प्रकरणी एकूण 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक राजेंद्र नाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्री 3:20 सुमारास चेकिंग दरम्यान गाडी क्रमांक MH02 EU6632 या 4 चाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 4,05,964 रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा साठा आढळून आला। बाजार मूल्य किंमत 16,05,964 रुपये इतका असल्याचे प्राथमिक अंदाजाने निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध अन्य सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचा तपशील व कारवाईची नोंद जिल्हा अन्न व औषध प्रशासन पालघर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशानुसार आणि तालुका पातळीवर दक्षतेच्या अनुषंगाने करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। न्यूज इंडिया 9 रिपोर्टर संदीप थोरात, तलासरी। सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तुम्ही पाहत रहा न्यूज इंडिया 9।